नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात शब्दांना खूप किंमत आहे, पण कधी कधी तोंड उघडण्यापेक्षा गप्प बसणं जास्त महत्वाचं असतं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय की शब्दांशिवाय होणारा संवाद सर्वात भारी असतो. आजच्या या धावपळीच्या जगात नेमकं कुठं आणि कसं बोलायचं यापेक्षा कुठं शांत राहायचं हे समजणं जास्त गरजेचं झालेलं आहे. आज आपण अशा 10 वेळेबद्दल बोलणार आहोत जिथे आपण शांत राहिलात तर आपली प्रगती होईल आणि मनाला खरं समाधान मिळेल. नंबर 1, जेव्हा आपण रागात असता. राग म्हणजे असा विस्तव आहे जो दुसऱ्याला चटका देण्याआधी आपल्याला जास्त पोळतो. रागाच्या भरात आपण भान हरवून बोलतो आणि तोंडातून असे काही शब्द बाहेर पडतात जे नंतर कितीही मलम लावलं तरी समोरच्याच्या मनातून पुसले जात नाहीत. अशा वेळी शांत राहणं हाच सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे, कारण शांत बसल्यामुळे आपल्याला विचार करायला वेळ मिळतो आणि डोकं ठिकाणावरती येतं. यामुळे होतं असं की रागाच्या भरात घेतला जाणारा चुकीचा निर्णय टळतो आणि वर्षानुवर्ष जपलेली आपली हक्काची माणसं किंवा नाती विनाकारण तुटण्यापासून वाचतात. नंबर 2, जेव्हा आपल्याकडे पूर्ण माहिती नसते. एखाद्या विषयाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते आणि तरीही आपण तिथे काहीतरी बोलायला गेलो तर आपलं स्वतःच हसं होतं. अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोक्याचं असतं. त्यापेक्षा अशा ठिकाणी शांत राहून समोरच्याचं म्हणणं नीट ऐकून घेणं कधीही उत्तम. यामुळे फायदा असा होतो की आपल्याला नवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते आणि विनाकारण होणारी फजिती टळल्यामुळे लोक आपल्याला एक समजूतदार आणि हुशार व्यक्ती म्हणून ओळखू लागतात. नंबर 3, जेव्हा समोरची व्यक्ती भावनांच्या भरात असते. जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखात असते किंवा रडत असते तेव्हा तिथे उपदेशाचा डोस देण्याऐवजी पेक्षा शांत राहून त्यांचं म्हणणं ऐकून घेणं जास्त महत्वाचं असतं. अशा वेळी माणसाला तुमच्या सल्ल्याची नाही तर फक्त कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आपल्याला साथ द्यावी एवढीच अपेक्षा असते. जेव्हा आपण तिथे शांत राहून त्यांना फक्त साथ देता तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला खूप सुरक्षित आणि मनातून हलकं वाटतं, ज्यामुळे त्यांना कठीण काळातून बाहेर पडायला मोठी मदत होते. नंबर 4, जेव्हा कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल. कोणाची तरी मागून निंदा करणं किंवा अफवा पसरवणं हा अनेकांचा छंद असतो, पण अशा फालतू चर्चेत भाग घेणं म्हणजे आपण स्वतःचीच किंमत कमी करून घेण्यासारखं आहे. अशा वेळी सर्वात चांगलं म्हणजे तिथे शांत राहणं किंवा हळूच तिथून निघून जाणं, कारण यामुळे आपण कोणत्याही नको त्या वादात अडकत नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा एक स्वच्छ आणि विश्वासू व्यक्ती म्हणून कायम राहते. नंबर 5, जेव्हा आपल्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले जाऊ शकते. बऱ्याचदा आपण मी खरं बोलतोय असा आव आणतो आणि त्या नादात समोरच्याचा अपमान करून बसतो, पण खरं तर सत्य हे नेहमी समोरच्याला पटेल आणि आवडेल अशा भाषेत सांगायला हवं. आपण काहीही बोलण्यापूर्वी स्वतःला 3 महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत. मी जे बोलणार आहे ते खरं आहे का? आता ते बोलणं खरंच गरजेचं आहे का? आणि ते बोलताना माझी भाषा प्रेमळ आहे का? जर या प्रश्नांची उत्तरं नाही असेल तर तिथे शांत राहणंच सर्वात उत्तम असतं, कारण विनाकारण कोणाचं मन दुखावून शत्रू निर्माण करण्यापेक्षा मौन पाळल्याने नात्यातली गोडी टिकून राहते आणि समाजात आपल्याबद्दल आदर वाढतो. नंबर 6, वादाच्या वेळी म्हणजेच जेव्हा समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. जेव्हा एखादा माणूस फक्त जिंकण्यासाठी भांडत असतो आणि तुमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो तेव्हा तिथे शांत राहणं सर्वात मोठं शहाणपण आहे. अशा लोकांशी वाद घालणं म्हणजे एखाद्या भिंतीवरती डोकं आपटल्यासारखं आहे, कारण त्यांना सत्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करायचं असतं. अशा वेळी तुम्ही म्हणता तेच बरोबर असं म्हणून तिथून बाजूला होणं किंवा शांत राहून त्यांना रस्ता देणं हीच खरी गुरुकिल्ली आहे, कारण यामुळे आपली
मौल्यवान मानसिक ऊर्जा विनाकारण खर्च होत नाही आणि आपण नको त्या मनस्तापापासून वाचतो. नंबर 7, जेव्हा आपली स्तुती होत असते. जेव्हा लोक आपलं कौतुक करत असतात किंवा आपली स्तुती करत असतात, तेव्हा तिथे जास्त बडबड न करता शांत आणि नम्र राहणं हेच खऱ्या मोठ्या माणसाचं लक्षण आहे. जर आपण स्वतःच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगायला लागलो तर लोकांना त्यात आपला अहंकार दिसायला लागतो आणि आपली किंमत कमी होते. अशा वेळी फक्त गोड हसून आणि नम्रपणे आभार मानून शांत राहिलं तर समोरच्याला आपल्याबद्दल वाटणारा आदर अजून वाढतो आणि आपण एक समजूतदार व्यक्ती म्हणून ओळखले जाता. नंबर 8, जेव्हा कोणी आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामून कमी लेखण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या व्यक्तीला दिलेली सर्वात सडेतोड उत्तर म्हणजे शांत राहणं. जर आपण त्याच्या अपमानाला प्रत्युत्तर दिलं नाही तर त्या अपमानाचे ओझे आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मकता समोरच्या व्यक्तीकडे राहते आणि ती व्यक्ती स्वतःच्याच वागण्यावरती अस्वस्थ व्हायला लागते. तुमची शांतता समोरच्याला जास्त गोंधळात टाकते, कारण त्याला हे हवं असतं, म्हणजे तुमची चिडचिड, ते त्याला मिळत नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपली मानसिक शांती टिकून राहते आणि आपण कोणाच्या तरी फालतू बोलण्यामुळे स्वतःचा दिवस खराब करून घेत नाही. नंबर 9, शिकत असताना. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकत असता, हेच यशाचं खरं गमक आहे. जो माणूस चांगलं ऐकू शकतो तोच आयुष्यात चांगला विद्यार्थी बनून प्रगती करू शकतो. कारण जेव्हा एखादा गुरु किंवा आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करत असते, तेव्हा तिथे स्वतःची बडबड करण्यापेक्षा शांत राहिल्यास आपल्याला त्या विषयाचं सखोल ज्ञान मिळतं. निसर्गाने आपल्याला 2 कान आणि एकच तोंड दिलं आहे. याचा अर्थच असा की आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे आणि गरजेपुरतंच बोललं पाहिजे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनुभव आणि ज्ञान आपण पूर्णपणे आत्मसात करू शकता, ज्यामुळे भविष्यात चुका होण्याची शक्यता कमी होते आणि आपली प्रगती वेगाने होते. नंबर 10, स्वतःच्या भविष्यातील योजनांबद्दल. आपण आयुष्यात काय करणार आहात किंवा आपली स्वप्न काय आहेत हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा ते पूर्ण करून दाखवण्यावरती जास्त लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या योजनांबद्दल खूप आधीच सगळ्यांना सांगतो, तेव्हा आपली खरी ऊर्जा कामापेक्षा बोलण्यातच जास्त खर्च होते आणि कधी लोकांच्या नकारात्मक नजरेमुळे किंवा टोमण्यांमुळे कामात अडथळे येतात. ज्यामुळे जर आपण शांत राहून आपली कामं करत राहिलात तर जेव्हा ते काम पूर्ण होऊन यश मिळेल तेव्हा त्या यशाचा आवाज संपूर्ण जगात घुमतो आणि आपल्याला काहीही न बोलता आपोआप ओळख मिळते. मित्रांनो, शांत राहणे याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण कोणाला तरी घाबरला आहात किंवा आपण हरला आहात. उलट शांत राहणं ही एक मोठी ताकद आणि डोकं वापरून केलेली चाल आहे. योग्य वेळी गप्प बसून आपण स्वतःच्या रागावर आणि परिस्थितीवरती ताबा मिळवू शकता. एक जुनी म्हण आहे की जर बोलणं चांदीचं असेल तर शांत राहणं हे सोन्यासारखं मौल्यवान असतं. त्यामुळे आजपासून या 10 प्रसंगात शांत राहण्याचा प्रयत्न करा. मग आपल्याला स्वतःलाच जाणवेल की आपलं आयुष्य किती सुखद आणि सकारात्मक होत चाललं आहे. धन्यवाद.